आता बातमी आहे नांदेडच्या कंधारमधून। कंधार शहरातील मुख्य बाजारपेठेतील तहसील कार्यालयासमोर हॉटेल चिंतामणी 3 महिन्यापूर्वी टाकण्यात आले होते। या हॉटेलमध्ये अत्यंत कमी दरात खिचडी भज्जी मिळत असल्याने व हॉटेलचा व्यवसाय कमी काळात मोठा होत असल्याने अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड केली असल्याने वातावरण चांगलेच चिघळले आहे। नुकसान करणाऱ्या व्यक्तीचा तत्काळ तपास करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, असे हॉटेल चालक संतोष राठोड यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे। सकाळी आले साहेब, आम्ही बघितलं दुकान, तोडफोड दिसलं, पोलीस स्टेशनला गेलं। पोलीस स्टेशनला म्हणलं कारवाई करू, पंचनामा ते करू म्हणलं। ते अगोदर इथे वादविवाद काय झाले? काय वाद नाही, काहीच नाही। अचानक मध्ये तुम्ही दुकान उघडले आणि तुम्हाला हे दृश्य बघायला हो, दुकान उघडलं बी नाही, बघितलं बाहेरूनच। काय तुमचं नुकसान काय काय झालं? काय नुकसान नाही, तोडफोड झाली, ते तोंड केले, ते बट्टी फोडले, ते काउंटर फोडले, ते बॅनर चोरी गेले आमचं, ते नळ तोडलेत। कंधार शहरामध्ये अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आलेलं हॉटेल चिंतामणी हॉटेल, जशी कंधारची खिचडी प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीने चिंतामणी हॉटेलची आलू बिर्याणी आणि खिचडी सुद्धा प्रसिद्ध आहे। अल्पावधीत ते प्रसिद्धी झालं। कंधार शहरामध्ये काही हॉटेल चालकांची मनोपल्ली आहे, यांची प्रगती त्यांना कदाचित दाखवली गेली नसेल म्हणून त्या हॉटेलची अज्ञातांनी रात्री म्हणजे किंवा सकाळी तोडफोड केली आहे। मग त्यांचं काउंटर असेल, त्यांची भट्टी असेल, त्यांचे पाण्याचे पाईप असतील, सगळे ज्या हॉटेलच्या लागणारे व्यवस्थापनाचे साहित्य आहे याची रात्री अज्ञातांनी तोडफोड केली। त्याच्यामध्ये मुळामध्ये कंधारमध्ये व्यवसाय नाही म्हणून लोक स्थलांतर करतात, परंतु ग्रामीण भागातील बंजारा समाजातील तरुण शहरात येतात, व्यवसाय उभा करतात। अशा परिस्थितीमध्ये कंधार शहरातील काही मोनोपोली चालकांनी त्या चिंतामणी हॉटेलची तोडफोड केलेली आहे। मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो, याच्यामध्ये जे कोणी दोषी असतात त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, कारण कंधार शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था राखणं, अबाधित करणं प्रशासनाचं काम आहे। कंधार शांत आहे, तर असे जर कोणी कृत्य जर करत असेल तर कंधारची शांतता निश्चितच भंग होईल। मी प्रशासनाला एवढी विनंती करतो की अशी खोडसाळपणा करणाऱ्या हॉटेलचं नुकसान करणाऱ्या निश्चितच त्यांनी प्रशासनाने कारवाई करावी। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।